तुला ताप आहे का? डू यू हॅव अ फीवर? तुला आजी आजोबा आहेत का? डू यू हॅव ग्रँड पॅरेंट्स? तर बघा, आपल्याला बरेचदा आपण असे प्रश्न विचारत असतो की तुझ्याकडे पेन आहे का? तुला आजी आजोबा आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे असेल तर ते कसे विचारायचे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, इंडियन लँग्वेज या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर बघा, डू यू हॅव, तर डू काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर डू आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो, म्हणजे आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला डू वापरायचा आहे. आलं लक्षात? तर बघा, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण डू यू हॅव चे वाक्य. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट्स Begin. या. तुला ताप आहे का? Do you have a fever? तुझ्याकडे पासपोर्ट आहे का? Do you have a passport? तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का? Do you have a credit card? तुझ्याकडे पावती आहे? Do you have a receipt? तुझ्याकडे लायसन्स आहे? Do you have a license? तुझ्याकडे फॅक्स मशीन आहे का? Do you have a fax machine? तुझ्याकडे एक मिनिट आहे? Do you have a minute? तुझ्याकडे एक सेकंड आहे? Do you have a second? तुझ्याकडे चहासाठी वेळ आहे? Do you have time for a tea? तुमचं रिझर्वेशन आहे? Do you have a reservation? तुझ्याकडे कॅमेरा आहे? Do you have a camera? तुझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे? Do you have a calculator? तुझ्याकडे काही योजना आहे का? Do you have any plan? तुला काही अडचण आहे का? Do you have any problem? तुला काही ऍलर्जी आहे का? Do you have any allergy? तुला काही कल्पना आहे का? Do you have any idea? तुझ्याकडे काही माहिती आहे का? Do you have any information? तुझ्याकडे काही अनुभव आहे का? Do you have any experience? तुझ्याकडे तिचा नंबर आहे? Do you have her number? तुला आजी आजोबा आहेत? Do you have grandparents? तुला परवानगी आहे? Do you have permission? तुझ्याकडे किल्ली आहे? Do you have the key? तुझ्याकडे कॉफीसाठी वेळ आहे? Do you have time for coffee? तुझ्याजवळ सुटे पैसे आहेत? Do you have any change? तुझ्याकडे पुण्याचा नकाशा आहे? Do you have a map of Pune? तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डू यू हॅव चा कन्सेप्ट क्लिअर केला आहे. आय होप की तो तुम्हाला कळला असेल. ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. थँक्यू.